आता अशी प्रथा आहे की जे कोणी येतं जातं इकडून ते काय करतात, एक एक रुपयाचा कॉइन फेकतात आणि हा कॉइन डायरेक्ट मंदिरामध्ये जातो. तर ह्या असं मंदिराचं हे प्रतीक आहे. आणि तुम्ही बघाल इकडे की हे जे मंदिर आहे ते बघाल, तर तुम्ही बघा की जे प्रत्येक जण येतो तिकडून काय करतो की कॉइन टाकतो. आणि हे आहे की देऊळ शेंगुराचं हे देऊळ ताना भाऊ तुकाराम पाठक यांनी बांधलेलं आहे. मुक्काम खोपोली सन 1929 साली यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. येस, 1959 म्हणजे ऑलमोस्ट आता 100 वर्ष होऊन गेले. आता जरा पप्पा गाडी चालवतात तर मी बसतो पाठी. जरा आपल्याला शूट पण करायचं 2-3 गोष्टी. निघूयात आपण. आणि हा खूप मोठा बाजार आहे. ऍक्च्युली हवा खूप येते, खूप मोठी हवा येते आणि तिकडून बघा समोरून आय थिंक वर चालली कुठे कोल्हापूर. हा आहे खालचा. आणि जर तुम्ही याल तर हा जो आहे हा जुना आहे, तिकडे आपल्याला फक्त बाईक्स लावलेत. आणि ती खाली बघाल तर इकडे आपल्याला सगळा वेगळा हा वर जातो लोणावळ्याला आणि हा जातो रोड मुंबईला. असा रोड. आणि बघा सगळेजण थांबले इकडे, सगळेजण लाईनच्या लाईनला. आता पोहोचलोय पुण्याला. पुण्यामध्ये आय थिंक कात्रज पार केलेलं आहे. आणि काय खूप पाय दुखायला लागले आणि गाडीचं बसून कंबर पूर्ण भरून आलेली. कारण की खूप मोठा प्रवास होता. ऑलमोस्ट आम्ही 180 किलोमीटर आतापर्यंत पार केलेलं आहे. अजूनपर्यंत आपल्याला 150 किलोमीटर आपल्याला अजून प्रवास पुढे करायचा आहे. तो आपण पुढे करणारच आहोत. पण आता थोडा मला रेस्ट करावा. रेस्ट करून मग थोडस पाय मोकळे करावा, मग निघावं. आता आमचा प्लॅन आहे की आम्ही सकाळी काही नाश्ता वगैरे केलेला नाहीये. तर म्हणलं की मग कुठेतरी खावं. तर मला आत्ता जे सर्च केलं मग मी तिथे बिर्याणी म्हणून पुढे आहे. तिकडे बिर्याणी खूप चांगली भेटते. आता ऐकलंय बाबा तिकडे बिर्याणी खाऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. पुन्हा थांबलोय जरा फ्रेश व्हायला. आणि इथे माझ्या पाठी कैलासगड, पण तिथे जा रस्ताच नाही. आम्ही रस्ता पोहोचतोय की जायचंय कुठून, पण ते त्या पलीकडे रस्त्याला आहे आणि आम्ही अलीकडे आहोत. अजून मग जायचं तर आपल्याला बघूया कुठला वेळ. आय थिंक ना त्या पुढे ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाऊन जायचं. तिकडे रस्ता आहे पण तो असं फिरून ऑलमोस्ट मला 1 किलोमीटर पुढे जावं लागेल आणि परत अर्धा किलोमीटर पाठवावं लागेल. आणि परत मला इथे यायला रस्ता माहित नाही. त्यामुळे आय थिंक प्लॅन स्किप करतोय कैलास घ्यायचा आणि आपण डायरेक्ट पेकेकडे जाऊया, पेके बिर्याणी खायला. काय करू, जाऊया जायला नको कॅन्सल. त्या चाललेलं आहे गावाला. याचं कारण असं की आज ऍक्च्युली आहे शनिवार आणि रविवार आहे, 2 दिवस सुट्टी आपल्याला. तर म्हटलं की आता आपण जाऊया गावाला. तर आपल्याकडे आपली गाडी होती शाईन, तर
तर आपण ती गाडी घेऊन आलोय मुंबईवरून. आज सध्या आता आपण आहोत डोम धरण जवळ. डोम धरण पाठी आपली आहे. हे तलाव आहे आणि धरण तिकडे आहे पलीकडे. आपण बरेच व्हिडिओ काढलेले ते व्हिडिओ आले आणि ऍक्च्युअलचा ब्लॉग आहे तिथून सुरू करतो मी आपल्या ट्रिपचा. आणि मी सकाळी निघालो 7:30 वाजता घरून आणि आम्ही बरीच व्हिडिओ काढलेले आहेत पण सगळे शॉर्ट व्हिडिओ आलेले आहेत. आणि आता मी प्रॉपर ब्लॉग करतोय आणि आम्ही थांबतोय एक गावरान चूल म्हणून एक हॉटेल इकडे तलावाच्या एकदम समोर. तिकडे आपण आता काहीतरी खाऊया. तर सध्या मी आता तिकडे मटन थाळी ऑर्डर केलेली आहे आणि चिलापी मासा ऑर्डर केलेला आहे फ्राय मधला. तर ते आता ऑर्डर बनवत आहे. तोपर्यंत आम्ही म्हटलं की जरा फिरून यावं तिकडे. तर आपण पुढे जाऊया आणि बघूया काय काय तिकडे आहे. मी हा होता नजारा बघा, सुंदर असा नजारा आहे. आय थिंक धरण खूपच मोठं आहे इकडून ते इथे हॉटेल आहे. हा समोर समोर असं सुंदर असा. आय थिंक वरतून म्हणून काहीतरी रस्ता येतो तिकडे. डेव्हलपमेंट कृपा करून अशी घाण करू नये प्लीज. कारण की एवढा सुंदर परिसर आहे, एवढा सुंदर तलाव आहे आणि आपण असं घाण करून जाणं हे चुकीचं आहे. आणि आपण आपल्या परिसराची आणि आपल्या निसर्गाची काळजी घ्यायची प्लीज. आणि हे बघा इथे पण बघा दारूच्या बाटल्या टाकल्या आहेत. म्हणजे लोक इथे येतात मजा करायला करतात आणि घाण करून जातात. हे हानिकारक आहे आपल्या निसर्गाला. इकडे एवढी शांतता आहे ना, सुंदर वाटतंय. आणि या पाण्याचा आवाज असं वाटतं इथे जावं काय होतं. पण ना आय थिंक पाणी जरासं घाण वाटतं मला. नाही घाण नाही, चांगलं आहे. कारण की किनार आहे ना त्यामुळे थोडंसं घाण पाणी आहेच. पण आतमध्ये खूपच पाणी स्वच्छ आहे, मस्त आहे. मला मी वाटलं पाण्याचा आवाज ऐकू की आवाज कसा नाही ॲक्च्युली पाण्याचा. सुंदर असं छान वाटतं. मी पाण्याचा आवाज ऐकला असेल. मस्त वाटतं एकदम छान. आता आपण जाऊया थोडंसं खाऊया आणि परत येऊया जरासं इथे बसायला आणि थोडेसे पाय वगैरे धुवून मस्त की मग निघूया आपण. ॲक्च्युली काय आहे सकाळपासून मी ब्लॉग करते पण काय आलं मला लक्षात नाही आलं मी सगळे शॉर्ट्स व्हिडिओ काढलेत. आणि शॉर्ट्स व्हिडिओ एडिट करताना ना बराच त्रास होतो कारण की त्याच्यामध्ये बरेच सेटिंग्स करायला लागतात. पण ते मी केले नाहीत. तर आता मी सध्या हा व्हिडिओ इथून सुरू करतोय आणि केला ऑलमोस्ट. तर आता आपण डायरेक्ट जाऊया जेवायला. मी तो शॉर्ट व्हिडिओ पण काहीतरी बनवेल कारण की नाहीतर मग माझं सगळं ते वेस्ट जाईल. मी बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यात काढलेल्या आहेत. बघू जमते का मला तसं काय करता. मग सध्या तरी आपण जाऊन जेवूया कारण की आता बरीच भूक लागली. वाजले दुपारचे 1-1:30 वाजले काहीतरी. आणि खूप लांबचा प्रवास झालेला आहे ऑलरेडी आणि हेक्टिक झालं सगळं. आता जेवूया आणि मस्त पुढे निघूया. मग आता आपण इथे घेतली आहे फिश, तिलापी फिश घेतली आहे. थोडीशी ही गोड्या पाण्यातली फिश आहे. म्हणजे समुद्र फिश नाही आहे. आपण जरा ह्याची टेस्ट करूया अशी आहे बघा. प्रॉपर कुक केलेली आहे, फ्राय केलेली आहे. छान कुक झाली आहे, मस्त आहे. समोर जे धरण आहे ना त्या धरणाची फिश आहे. त्याने एकदम फ्रेश
अशी इथे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे डोम धरणजवळ. डोम ना पा कुठलं विहीर विहीर धरणजवळ. भाजी बाकी बाजरी बाकी नाही रोटी हा मग